गजराज साताऱ्यातील औंध संस्थानाची शान। मात्र या गजराजची कहाणी पोहोचली आहे चक्क परदेशी मीडियापर्यंत। का जाणून घेऊया। गजराज औंध संस्थानाची शान, मानाचा हत्ती। पण याच मानाच्या हत्तीचा छळ होत असल्याची तक्रार पेटानं केली आहे आणि पुन्हा एकदा हत्तीला बांधण्याच्या प्रथेला विरोध होऊ लागलाय। हे सगळे फोटो व्हायरल झाल्यावर औंध संस्थानाकडे तक्रारींचा भडीमार सुरू झालाय। जे व्हायरल झालेले काय फोटो आहेत साखळी दंडाचे वगैरे ते मस्जिदले फोटो काढले गेलेले आहेत आणि ते फोटो व्हायरल झाल्यामुळं हत्तीवरती आरोप म्हणजे इथं आरोप होतोय की हे लोकांनी इथं बांधून ठेवलेला आहे हत्ती। हत्ती ज्यावेळेला झोपतो एखादा खडा वगैरे लागतो तर त्याची अशी गाठ तयार होते। ते डॉक्टरांनी त्याला हे करून असं ऑपरेशन करून हे केलेलं आहे। तर ते रोज झोपतो, इकडे झोपतो तिकडे झोपतो, त्याच्यामुळे ते जखम नीट होत नाहीये। पेटाच्या तक्रारीनंतर वन विभागाचं एक पथक गजराजची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी दाखल झालं। बॉडीवर त्याच्या काही जखमा वगैरे आहेत, मे बी जुन्या वगैरे असतील आणि त्या हिशोबाने सध्या त्याचा रिपोर्ट वगैरे बनवून आम्ही सरांना सादर करणार आहोत। तर त्या हिशोबाने सगळं आम्ही जे कलेक्टिव्ह रिपोर्ट होणार ते मग सरांना पाठवू, मग पाहते सरांचा काय निर्णय होतो। हत्तीच्या या जखमांचं प्रकरण इतकं चिघळलं की त्याची चर्चा परदेशी मीडियात सुरू झाली आहे। द सन या वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार भीक मागून पैसे मिळवण्यासाठीही गजराजला राबवलं जात होतं। हा केवळ धार्मिकतेच्या भावनेतून हा सांभाळला जातोय आणि त्याच्यासाठी रोजचा जवळजवळ 4-5 हजार रुपये याचा खर्च आहे। 2-3 माह याला लागतात, त्या 3 माहाचा पगार द्यावा लागतो देवस्थानला। उगाच आपलं काहीतरी आरोप करून आमच्या गावाची, आमच्या देवस्थानची, आमच्या बदनामी करू नये। खरं तर हत्ती हा काही पाळीव प्राणी नाहीये, पण माणसानं आपल्या प्रथा आणि परंपरांसाठी त्याला माणसात रुळवलं, त्यामुळे त्याची काळजी घेणं हे त्याचं कर्तव्य आहे। गजराजला नवा निवारा हवा असल्यास तो मिळायलाच हवा, नसल्यास त्याची देखभाल नीट व्हावी इतकं तरी पाहायलाच हवं। राहुल तपासे, एबीपी माझा, औंध, सातारा।